नमस्कार। इथे श्रीनगरच्या अवकाशामध्ये ज्या पद्धतीने काल नेहमीपेक्षा अधिक प्रमाणामध्ये आपली फायटर विमानं घोंगावत फिरताना दिसत होती अवकाशात आणि लष्करी हालचालीसुद्धा नेहमीपेक्षा अधिक प्रचंड गतिमान दिसत होत्या, तेव्हाच आज किंवा उद्या काहीतरी घडणार याचा थोडासा अंदाज आलेलाच होता। 22 एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यानंतर तमाम भारतीय नागरिक ज्या कारवाईची मोठ्या आतुरतेने प्रतीक्षा करत होते, ती कारवाई अखेर काल मध्यरात्रीपासून ते आज पहाटेपर्यंत आपल्या बहादूर शूर लष्कराने प्रत्यक्षामध्ये आणली। जैश ए मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांचे पाकिस्तानातील 9 तळ आपल्या शूर लष्कराने या ऑपरेशन सिंधूर कारवाईच्या माध्यमातून संपूर्णपणे उखडून टाकले, उद्ध्वस्त करून टाकले। आपल्या लष्कराचं या कारवाईबद्दल प्रत्येक भारतीयाला अर्थातच प्रचंड कौतुक आहे। आपल्या शूर लष्कराचा आपल्या सगळ्यांनाच साहजिकच प्रचंड असा अभिमान आहे। I'll find you through the dust and the storm. I'll find you through these machines I'll carry. The burden of my brothers and sisters' pain. So I'll find you. You can hide in the distance between shadow and dust, but I'll strike you down when you betray our trust. So I'll find you. That's my job. That's my mission. That's my promise. I'll find you. आपल्या देशाचं परराष्ट्र मंत्रालय, परराष्ट्र विभाग आणि संरक्षण दलाच्या वतीने आज सकाळी या कारवाईबाबत एक माध्यमांना सविस्तर माहिती एका प्रेस मीटमध्ये देण्यात आली। त्यावेळी बोलताना आपल्या देशाचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी केलेलं हे भाष्य प्रथम ऐका। 22 अप्रैल 2025 को लश्कर-ए-तैयबा से संबंधित पाकिस्तानी और पाकिस्तान प्रशिक्षित आतंकवादियों ने भारत में जम्मू और कश्मीर के पहलगाम में भारतीय पर्यटकों पर बर्बरतापूर्ण हमला किया। 25 भारतीयों और एक नेपाली नागरिक को कायरतापूर्ण मौत के घाट उतार दिया गया। मुंबई के 26 नवंबर 2008 के हमलों के बाद ये भारत में हुई किसी आतंकवादी हमले में मारे गए आम नागरिकों की संख्या की दृष्टि से सबसे गंभीर घटना है। पहलगाम का हमला अत्यधिक बर्बरतापूर्ण था, जिसमें वहां मौजूद लोगों को करीब से और उनके परिवारों के सामने सिर पर गोली मारी गई। आपले परराष्ट्र सचिव याच प्रेस मीटमध्ये आता यापुढे जे बोलले ते अतिशय महत्त्वाचं आहे, ऐका। हत्या के इस तरीके से परिवार के सदस्यों को जानबूझकर आघात पहुंचाया गया, साथ ही उन्हें यह नसीहत भी दी गई कि वे वापस जाकर इस संदेश को पहुंचा दें। यह हमला स्पष्ट रूप से जम्मू और कश्मीर में बहाल हो रही सामान्य स्थिति को बाधित करने के उद्देश्य से किया गया था। चूंकि पर्यटन फिर से अर्थव्यवस्था का मुख्य आधार बन रहा था, इस हमले का मुख्य उद्देश्य इसे प्रतिकूल रूप से प्रभावित करना था। पिछले वर्ष आप सभी जानते हैं 2.25 करोड़ से अधिक पर्यटक कश्मीर आए थे। इस हमले का मुख्य उद्देश्य इसलिए संभवतः यह था कि इस संघ राज्य क्षेत्र में विकास और प्रगति को नुकसान पहुंचाकर इसे पिछड़ा बनाए रखा जाए और पाकिस्तान से लगातार होने वाले सीमा पार आतंकवाद के लिए उपजाऊ जमीन बनाने में सहायता की जाए। हमले का यह तरीका जम्मू और कश्मीर और शेष राष्ट्र दोनों में सांप्रदायिक दंगे भड़काने के उद्देश्य से भी प्रेरित था। इसका श्रेय सरकार और भारत के सभी नागरिकों को दिया जाना चाहिए कि इन प्रयासों को विफल कर दिया गया। ऐकलत, हेच तर त्या 22 एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यानंतर अभिव्यक्तीवरून सातत्यानं मी सांगत होतो। काश्मीरमध्ये निर्माण झालेली चांगली परिस्थिती
शांतता यामुळे इथलं पर्यटन सातत्यानं वाढतंय प्रचंड वेगाने. दहशतवादाचा मार्ग सोडून स्थानिक काश्मीरी मुस्लिम तरुणी पर्यटन व्यवसायामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सामील झालेले आहेत. हे सगळं होणं पाकिस्तानला अजिबात नकोय आणि म्हणूनच त्यांनी तो 22 एप्रिलचा पहलगाम मधला नृशंस अशा प्रकारचा हल्ला घडवून आणला. भारतात धार्मिक दंगली उसळाव्यात यासाठीच आपल्या पर्यटकांना गोळ्या घालण्यापूर्वी त्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी धर्माची विचारणा केली होती. हा एक प्रचंड मोठा सापळा होता. 2 गोष्टींसाठी त्यांनी लावलेला. एक म्हणजे भारतात हिंदू मुस्लिम तणाव प्रचंड वाढून दंगली व्हाव्यात मोठ्या प्रमाणात, आणि दुसरं म्हणजे काश्मीरमधील पर्यटन बंद पडून पुन्हा तेथील लोकांना दहशतवादाच्या सापळ्यात किंवा जाळ्यामध्ये ओढता यावं सहजपणे. पाकिस्तानचा हा कपटी सापळा आपण सुजाण लोकांनी बरोबर ओळखला, परंतु दुर्दैवानं आपल्याकडचे जे विकृत धर्मांध आणि अंधभक्त आहेत ते मात्र पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या त्या धूर्त सापळ्यामध्ये अगदी बरोबर अडकले. त्यांनी भारतीय आणि काश्मीरी मुस्लिमांच्या विरोधात त्या हल्ल्यानंतर मागच्या काही दिवसांमध्ये संपूर्ण देशभरात प्रचंड घृणा पसरवली. त्याचसोबत बायकॉट काश्मीरसारखी अत्यंत विघातक मोहीम सुद्धा त्यांनी सुरू केली. असं करू नका, असं करू नका, असं करून तुम्ही पाकिस्तानी दहशतवाद्यांचा प्लॅन यशस्वी करताय, त्यांचं उद्दिष्ट साध्य करायला तुम्ही हातभार लावताय, असं आम्ही मागील काही दिवस सातत्यानं जीव तोडून हात जोडून सांगतोय. परंतु हे धर्मांध अंधभक्त अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. उलट माझ्यासारख्यांच्या आई बहिणींचा त्यांनी अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये उद्धार करणं सुरू ठेवलंय. माझ्या आधी इथे काश्मीरमध्ये येऊन गेलेल्या ते आपले अभिनेते अतुल कुलकर्णींना प्रचंड ट्रोल केलं. आणखी अनेक उदाहरणं आहेत. त्या आपल्या नेव्ही ऑफिसरची पत्नी. आज भारतीय लष्कराने आणि आपल्या परराष्ट्र सचिवांनी तेच सांगितलं जे आम्ही तळमळीने मागचे 10 दिवस 11 दिवस सातत्यानं सांगतोय. आमचं नाही ऐकलं, निदान आता आपल्या लष्कराचं तरी ऐका अंधभक्तांनो आणि धर्मांधांनो, आणि धार्मिक द्वेष पसरवणं देशामध्ये बंद करा. आज भारतीय लष्कराने आणखीन एक मोठी कृती केली या प्रेस मीटमध्ये. त्यामागचा अर्थ आणि संदेश समजून घ्यायला पाहिजे या धर्मांध अंधभक्तांनी. आपल्या लष्करातील एक कर्नल ज्या धर्मानं मुस्लिम आहेत त्या कर्नल सोफिया कुरेशी यांना आपल्या लष्करानं काल पाकिस्तानामध्ये घुसून जो अटॅक केला दहशतवाद्यांच्या तळावर, त्याची माहिती माध्यमांना देण्याची महत्त्वाची संधी आज त्यांना दिली. ऐका कर्नल सोफिया कुरेशी काय म्हणाल्या. सुप्रभात देवियों और सज्जनों, मैं कर्नल सोफिया कुरैशी और मेरे साथ विंग कमांडर व्योमिका सिंह आज आपको 6 से 7 मई 2025 की रात 1:05 से 1:30 बजे के बीच भारतीय सशस्त्र बलों द्वारा अंजाम दिए गए ऑपरेशन सिंदूर के बारे में जानकारी देंगे. ऑपरेशन सिंदूर 22 अप्रैल को पहलगाम में हुए विभत्स आतंकवादी हमले के शिकार मासूम नागरिकों व उनके परिवारों को न्याय देने के लिए लॉन्च किया गया था. इस कार्रवाई में 9 टेररिस्ट कैंप्स को टारगेट किया गया और पूरी तरह से इसे बर्बाद किया गया. आपल्या भारतीय लष्कराच्या या कृतीमागील अर्थ आणि संदेश फारच मोठा, व्यापक आणि विधायक आहे. तो हे धर्मांध लोक समजून घेतील अशी अपेक्षा आहे. असो, पुन्हा एकदा आपल्या भारतीय लष्कराला आदरपूर्वक सलाम. इथेच थांबतोय आज. इतकंच बोलायचं होतं. पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद.